इसवी सन पूर्व 1500 पासून इसवी सन पूर्व 1000 पर्यंत ऋग्वेदिक कालखंड पाहायला मिळतो. तर इसवी सन पूर्व 1000 पासून ते इसवी सन पूर्व 600 पर्यंतचा कालखंड म्हणजे उत्तरवेदिक काळ. आपण ऋग्वेदिक काळातील राजकीय रचना पाहताना एक गोष्ट पाहिली होती. ती म्हणजे ऋग्वेदिक काळातील सर्वात वरिष्ठ राजकीय संस्था होती जन. बऱ्याच विसूंपासून एक जन निर्माण व्हायचा आणि विसूंची निर्मिती बरेच ग्राम एकत्र येऊन व्हायची आणि प्रत्येक ग्राममध्ये विविध कुळ असायचे. इसवी सन पूर्व 1500 पासून इसवी सन पूर्व 1000 पर्यंत या राजकीय संस्थेचे अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊन उत्तरवेदिक काळात अशा प्रकारचे बरेच जन एकत्रित आले. या जनांपासून एक विस्तृत राजकीय संस्था निर्माण झाली. याला जनपद म्हटलं गेलं. जनपद या शब्दाचा अर्थ लावायचा झाला तर जन म्हणजे लोक आणि पद म्हणजे पाय. यावरून आपल्याला लक्षात येते की या काळात आता लोक एका जागेवर स्थिर होऊ लागले होते. लोकांचे राहणीमान स्थिरावले होते. या जनपदांची स्वतःची एक भौगोलिक सीमा असायची. जनपदांना राष्ट्र या नावानेही ओळखलं जातं. जनपदाच्या प्रमुखाकडे म्हणजे राजाकडे अतिरिक्त अधिकार असायचे. याबद्दल आपण मागील भागात बघितलेले आहे. तर उत्तरवेदिक काळात बरेच जनपद निर्माण झाले होते. या जनपदांमध्ये आपापसात संघर्ष व्हायचा. यांच्यापैकी एकाची हार व्हायची तर एक जनपद विजय साजरा करायचे. तर ज्या राजाचा पराभव झालेला आहे त्याला विजयी राजाला खंडणी द्यावी लागायची. पण यामध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. युद्धानंतर जिंकलेला राजा हारलेल्या राजाच्या भूमीवर आक्रमण करत नव्हता. म्हणजे पराभूत साम्राज्याचा भूभाग ताब्यात घेत नव्हता. आता हे ऐकून मला सुद्धा प्रश्न पडला होता की युद्ध जिंकून सुद्धा हा राजा पराभूत पक्षाचा भूभाग ताब्यात का घेत नव्हता. प्रत्येक जनपदातील लोक आपापल्या जमिनीवर पिकवायचे आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी काही रक्कम राजाला महसुलाच्या स्वरूपात द्यायचे. पण ही महसुलाची रक्कम खंडणीच्या रकमेपेक्षा बरीच कमी होती. यामुळेच जिंकलेला राजा पराभूत राजाकडून खंडणी वसूल करण्यास प्राधान्य द्यायचा. ही व्यवस्था इसवी सन पूर्व 600 पर्यंत सुरू होती. पण इसवी सन पूर्व 600 नंतर लोह पोलादामध्ये बरीच क्रांती घडून आली. यामुळे लोखंडाच्या हत्यारांचा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात सुरू झाला होता. शेती करण्यासाठी सुद्धा शेतीसाठी लागणारे हत्यारे लोखंडाची तयार होऊ लागली होती. परिणामतः कमी कष्ट घेऊन अधिक उत्पादन मिळू लागले होते. यामुळे राजाला मिळणारा महसूल सुद्धा वाढला होता. शेतकऱ्यांकडून शेतीमधून मिळणारा महसूल नियमित होता. या कारणांमुळेच आता युद्धानंतर खंडणी न घेता जमीन हस्तगत करण्याची परंपरा सुरू झाली. आता जिंकलेला राजा हारलेल्या जनपदाला आपल्या साम्राज्याचा भाग बनवू लागला. बघता बघता राजाने आपल्या अधिकारात बरीच जनपदे आणली आणि अशा प्रकारे काही जनपदे एकत्र येऊन महाजनपदांची निर्मिती झाली. गौतम बुद्धांच्या कार्यकाळामध्ये अशी 16 महाजनपदे अस्तित्वात असल्याचे पुरावे सापडतात. सूतपिटकातील अंगुत्तरा निकाय यामध्ये महाजनपदांचा उल्लेखही करण्यात आलेला आहे. आता ही 16 महाजनपदे कोणकोणती होती हे जाणून घेऊया. या 16 महाजनपदांमध्ये कंबोज, गांधार, कुरु, पांचाल, कोशल, मल्ल, वृज्जी, मत्स्य, सूर्यसेन, अवंती, छेदी, वत्स्य, काशी, मगध, अंग आणि अस्मक. सुरुवातीला काशी. काशी हे महाजनपद सर्वात शक्तिशाली महाजनपद होते. याची राजधानी वाराणसी होती. काशी महाजनपद आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भूभाग होता. कारण हे कापड उद्योग केंद्र म्हणून उदयास आले होते. गौतम बुद्ध जे वस्त्र परिधान करायचे, ज्याला काशेय सुद्धा म्हटलं जातं, या वस्त्रांची निर्मिती सुद्धा काशीमध्येच व्हायची. आता यानंतरचं महाजनपद कोशल. हे महाजनपद तिन्ही बाजूनी पाण्याने वेढलं होतं. पश्चिमेला गोमती नदी, दक्षिणेला सियांतिका, या नदीला साईन सुद्धा म्हटलं जातं, तर उत्तरेला होती गंडक नदी. याचा विस्तार जवळजवळ नेपाळ पर्वतापर्यंत पसरलेला होता. यांची राजधानी होती अयोध्या. अयोध्या सेरियू नदीकिनारी वसलेले एक शहर आहे आणि आजच्या काळात या भूभागावर उत्तर प्रदेश राज्य अस्तित्वात आहे. आता अंग महाजनपद. अंग आणि मगध या 2 महाजनपदांना चंपा नदी विभागते. यामुळेच अंगच्या राजधानीला चंपा म्हटलं जातं, कारण याच नदीकिनारी हे जनपद विस्तारलेले आहे. अंग महाजनपदाला त्यांच्या व्यापारी तत्वामुळे आणि बलाढ्य संपत्तीमुळे ओळखलं जातं. आजच्या भारतात या ठिकाणी भागलपूर आणि मुंगेर ही क्षेत्रे पाहायला मिळतात. आता यानंतर मगध महाजनपद. आज या मगध साम्राज्याच्या ठिकाणी बिहार राज्यातील पाटणा आणि गया हे 2 जिल्हे अस्तित्वात आहेत. मगधच्या उत्तरेला गंगा नदी होती, पश्चिमेला सोन नदी, तर पूर्वेला चंपा नदी होती. मगधची राजधानी होती राजगिरा. राजगिरा शत्रूंसाठी अभेद्य होती, कारण राजगिरा ताब्यात घेणे जवळजवळ अशक्य होतं. याला एक भौगोलिक कारण आहे. राजगिरा हे 5 डोंगरांनी वेढलेलं होतं
आणि यामुळेच याला गिरिराज या नावाने सुद्धा संबोधलं जातं. यानंतरचे महाजनपद आहे वृज्जी. याचे स्थान आहे गंगा नदीच्या उत्तरेला. तर याचा विस्तार नेपाळ पर्वतापर्यंत झालेला पाहायला मिळतो. याच्या पश्चिमेला गंडक नदी होती. ही नदी मल्ल महाजनपदाला वृज्जीपासून स्वतंत्र करते. वृज्जीला 8 कुळांचा महासंघ सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये विदेयास, लिच्छवी, जिनात्रिका आणि वज्जीसारखे काही कुळ होते. या कुळांमध्ये घराणेशाही पद्धत अस्तित्वात होती. म्हणजे राजाचा उत्तराधिकारी हा त्याचाच मुलगा व्हायचा. पण कालांतराने ही पद्धत बंद झाली. आता यांचा राजा राजघराणेशाहीच्या बाहेरील होता. गौतम बुद्ध आणि भगवान महावीर यांच्या काळात ही पद्धत संपुष्टात आली. आता यानंतरचे महाजनपद मल्ल. असं म्हटलं जातं की मल्ल महाजनपदाला 5000 प्रतिनिधी चालवायचे. हे महाजनपद 2 भागात विभागले होतं. यामध्ये एक होते कुशीनगर, जे गोरखपूर जवळ आहे, आणि दुसरी राजधानी होती पावा. पावाचे लोकेशन पटना शहराजवळ आहे. मल्लांच्यात सुद्धा सुरुवातीला घराणेशाही अस्तित्वात होती, पण काही काळानंतर ही पद्धत बंद करून त्या ठिकाणी एक लोकशाही पद्धतीला अनुसरून मंडळ अस्तित्वात आलं. आता यानंतर चेदी महाजनपद. शुक्तिमती ही यांची राजधानी होती. बुंदेलखंडच्या पूर्वेकडे शुक्तिमतीचे स्थान आहे. यानंतर सूरसेना महाजनपद. यांची राजधानी होती मथुरा. मथुरा आजच्या उत्तर प्रदेशाचा भाग आहे. आता आपण 3 महाजनपदांना एकत्रित अभ्यासूया. यामध्ये पहिले आहे कुरु. यांची राजधानी होती इंद्रप्रस्थ आणि हस्तिनापूर. यानंतर पांचाल. आहीचत्र ही पांचाळ जनपदाची राजधानी होती. तर मत्स्य यांची राजधानी होती विराट. हे महाजनपद सर्वात जुने महाजनपद असल्याचे मानले जाते, कारण याचे अस्तित्व इतर महाजनपदांच्या आधीचे असल्याचे पुरावे सापडतात. कुरु हे दिल्ली आणि मेरठ या भागात वास्तव करायचे, तर मत्स्य हे राजस्थानमधील जयपूर आणि अलवार भागात राहायचे. आता कंबोज बद्दल जाणून घेऊया. यांची राजधानी होती राजपुरा. कंबोज महाजनपद अफगाणिस्तानच्या इलाक्यात होते. आणि जर गांधार बद्दल सांगायचं झालं तर यांची राजधानी होती तक्षशिला. अफगाणिस्तानच्या काबूलपर्यंत यांचा भौगोलिक विस्तार पाहायला मिळतो. आता यानंतर अस्मक महाजनपद. अस्मक जनपद हे आजच्या महाराष्ट्रात येते. याचा विस्तार गोदावरी नदीच्या खोऱ्यात झालेला आहे. पोटली किंवा पोदाना ही यांची राजधानी होती. आता यानंतर अखेरचे महाजनपद अवंती. याचे स्थान सध्याच्या मध्य प्रदेशमध्ये माळवा पठाराच्या भागात पाहायला मिळते. यांचे सुद्धा 2 भागात विभाजन झालेले आहे. माहेशमती ही यांची दक्षिणेकडील राजधानी होती, तर उज्जैन ही उत्तरेकडील राजधानी होती. या दोन्ही राजधान्यांपैकी उज्जैनला सर्वाधिक महत्त्व प्राप्त होतं. तर हे आत्तापर्यंत बघितलेले 16 महाजनपदे इसवी पूर्व 600 काळामध्ये अस्तित्वात होती. पण जसा काळ उलटत गेला तशी कमजोर आणि लहान महाजनपदे नष्ट झाली. आता ही नष्ट झाली म्हणजे दुसऱ्या बलाढ्य महाजनपदांनी यांच्यावर आक्रमण केलं, त्यांचा भूभाग आपल्या ताब्यामध्ये घेतला. इसवी पूर्व 6व्या शतकाच्या मध्यापर्यंत फक्त 4 महाजनपदांचे अस्तित्व टिकून राहिले होते. ही 4 महाजनपदे होती कोशल, अवंती, मगध आणि वत्स्य. यानंतरच्या काळात राजकीय वर्चस्वासाठी या 4ही महाजनपदांमध्ये चढाओढी सुरू झाल्या. यांच्यामध्ये बरीच युद्धे झाली. या लढायांमध्ये मगध जनपद विजयी झाले. या विजयामुळेच उत्तर भारतातील राजकीय केंद्र मगध साम्राज्य बनलं. आतापर्यंत आपण 16ही महाजनपदांचा विस्तृत अभ्यास केलेला आहे. प्राचीन भारताच्या इतिहासातील अशीच माहिती मिळवण्यासाठी बुक्स तावा प्लेलिस्टला फॉलो करा. थँक्यू फॉर वॉचिंग अँड सपोर्टिंग बुक्स तावा.